संतोष देशमुख यांचं अपहरण करण्याची हत्या करण्यात आली होती. आता या दिवसात 25 दिवस निघून गेलेले आहेत. आजही आरोपी मोकाट आहेत, पण आज त्या आरोपींना 3 जे आरोपी आहेत त्यांना आज वॉन्टेड घोषित करण्यात आले पोलीस न्यायालयामध्ये. आता गावकऱ्यांचं यावर काय म्हणणं आहे आपण गावकऱ्यांशी जाणून गेलं आहे. तर काय सांगाल, जे आता गेले 20-25 दिवस होऊन गेले आहेत, अजून बी 3 आरोपी मोकाट आहेत, पोलिसांनी त्यांना आज वॉन्टेड घोषित करण्यात आलेले आहे, काय सांगाल? तर सर्वप्रथम आज जे शासनानं त्यांना वॉन्टेड म्हणून घोषित केलेलं आहे, तर माझे गावकरी आणि नागरिक म्हणून असं म्हणणं आहे की ज्यांच्यावर आधीच 10पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आणि त्यांना कसल्याही प्रकारची शास्ती होत नाही, ते फरार घोषित केले जातात, तर ते पहिलेच वॉन्टेड आहेत. त्यांना आता शासनाला थोडा उशीरच झालेला आहे, कारण आज संतोष देशमुख यांची निगरूनपणे हत्या होऊन जवळपास 20-25 दिवस झाले आहेत, 25 दिवस झालेले आहेत आज. तरी पण मी या ठिकाणी सर्वप्रथम खरं तर TV9चे सुरुवातीला धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी ही घटना घडल्यापासून, जी घटना घडली त्याच्या 3 तासापासून ते आजपर्यंत अखंडितपणे या घटनेचं कव्हरेज दिलं. त्यामुळे ही घटना जिल्हाभरात, राज्यभरात, पूर्ण देशाभरापर्यंत पोहोचली आणि त्यानंतर या घटनेला धसाला लावण्याचं काम म्हणजे शासकीय प्रशासकीय पातळीवर जे आपलं विधिमंडळ आहे त्याच्या अधिवेशनामध्ये जे धसाला लावण्याचं काम केलं ते आमच्या जिल्ह्याचे संजय शिंगानिया जे धस साहेब आहेत, त्यांनी हे प्रकरण उचलून धरलं. तर त्यांचे मी सर्व त्यांचेही धन्यवाद देतो. आणि माननीय CM जे देवेंद्र फडणवीस जे आहेत, त्यांनी गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि विधी व न्यायमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा या घटनेची गंभीरपणाने दखल घेत, थोडा उशीर झालेला आहे परंतु शासनाला कामाला लावलेला आहे. जवळपास 150 लोकांची टीम, CIDची टीम कामाला लावली. त्यानंतर कालच आम्हाला समजलं की SITची सुद्धा टीम माननीय उपमहानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली ही टीम पण आज गठीत करण्यात आलेली आहे. तर शासनाला आणि पूर्ण सिस्टीमला आमची विनंती आहे की हे जे राहिलेले आरोपी आहेत त्या आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करावं. कारण की काय असतं की प्रकरणाची जी तीव्रता आहे ती सुरुवातीच्या काळात 10 दिवस, 20 दिवस, महिनाभर टिकून राहते, परंतु ज्या वेळेस खऱ्या अर्थानं केस स्टँड व्हायचे आहे कोर्टामध्ये, त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय आहे, कोर्टाला काय लागतात, एव्हिडन्स लागतात. कोर्ट आपल्या भावनेवर चलत नाही, कोर्टाला एव्हिडन्स लागतात, चांगले लॉयर लागतात. तर कालच धस साहेबांनी माननीय जे राज्याचे प्रमुख वकील आहेत, विशेष सरकारी वकील उज्ज्वलजी निकम साहेब यांचा जर इतिहास पाहिला कारकिर्दीचा, तर त्यांनी कसाबचं सुद्धा प्रकरण लढवलेलं आहे आणि त्यामध्ये देशाची इज्जत वाचवण्याचं काम उज्ज्वल निकम साहेबांनी केलेलं आहे. तर त्यांनी आमची ही केस, संतोष देशमुख हत्याकांडाची केस लवकरात लवकर स्वीकारावी. माननीय मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्रजींनी पण त्यांना आज विनंती केलेली आहे. तर त्या विनंतीला मान देऊन निकम साहेबांनी या केसमध्ये स्वतः यावं. कारण की काय झालं, मागे परवा दिवशी ज्यावेळेस एका संबंधित आरोपीला हजर केलं त्यावेळेस ऐनवेळेस सरकारी वकिलांनी त्या ठिकाणी पळ काढला. तर तसं जर झालं तर आमच्या या भावनेला एवढे उठाव झाले, एवढे मोर्चे निघतायत, जन आक्रोश आंदोलन होते, तर याला कसल्याही प्रकारची किंमत राहणार नाही. म्हणजे आज घडीला मला असं वाटतं की हे 3 आरोपी पकडणं हे आता शेवटचं काम राहिलेलं आहे जनभावनेचं. परंतु त्यानंतर खऱ्या अर्थाने या पीडित कुटुंबाला जर न्याय द्यायचा असेल तर ते म्हणजे केस जी आहे आमची जी केस आहे ही केस चांगल्या प्रकारे स्टँड करण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून दुसऱ्या कोणाची नाही तर उज्ज्वल निकम साहेबाचीच नेमणूक या ठिकाणी आमच्या वतीनं आमच्या बाजूने करण्यात यावी अशी माझी शासनाला. शासन म्हणजेच आज काय, आजचं जे शासन आहे, शासन म्हणजे CM आहेत. काल त्यांच्या ट्विटमध्ये पण पाहिलं आम्ही की त्यांनी पूर्णतः CIDला स्वायत्तता दिलेली आहे. स्वायत्तता हा शब्द त्यांनी ट्विटमध्ये वापरलेला आहे. ह्या गोष्टीवर मला त्यांचा म्हणजे आमचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे आणि त्यांनी आमच्यासाठी आता शेवटचं हे काम करावं की उज्ज्वल निकम साहेबाची नेमणूक करावी आणि या केसमध्ये आम्हाला न्याय देण्यासाठीची एक महत्त्वाची कडी जोडली जावी, एवढीच आमची त्यांना विनंती आहे. त्यांनी सांगितलंय की आरोपी कुणी असू त्याला सोडलं जाणार नाहीये. हां, अगदी बरोबर बोलले ते. मुळात काय माहिती का की देवेंद्रजी सारखा नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं हे महाराष्ट्राचं वैभव आहे असं मला वाटतं. आणि त्या ठिकाणी निपक्षपाती भूमिका त्यांनी या प्रकरणात घेतलेली आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी CM पदाचा चार्ज घेतलेला आहे आणि पुढील 5 वर्ष आता जायचे आहेत. तर हे एक त्यांच्यासाठी एक रोल मॉडेल प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांची जी भूमिका असेल ती रोल मॉडेलची असणार आहे. त्यांनी ज्या प्रकारची भूमिका निपक्षपातीपणाने घेतील त्या पद्धतीने आम्हाला न्याय मिळणार आहे आणि राज्यातील सामान्य जनतेला सुद्धा मिळणार आहे. कारण या प्रकरणाकडे प्रत्येक जण असं पाहते की केवळ संतोष देशमुख नाही तर महाराष्ट्रातली जी 14 कोटी जनता आहे त्या जनतेतील प्रत्येक नागरिकाला या गोष्टीची आशा आहे की बाबा CM काय भूमिका घेत आहेत, CM काय भूमिका घेत आहेत. कारण CM स्वतः मुख्यमंत्री आहेत,
त्याचबरोबर ते गृहमंत्री आहेत आणि त्याचबरोबर ते विधी व न्यायमंत्री सुद्धा आहेत. म्हणजे सर्वच प्रकारे न्याय देण्याची जी प्रशासकीय पातळीवरली जी प्रमुख पदं आहेत ती माननीय देवेंद्रजीकडे आहेत. तर त्यांनी या प्रकरणामध्ये फार स्वायत्तता दिलेली आहे. त्यांनी जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख यांना पण परवा दिवशी स्वतः कॉल केला होता आणि त्यांनी या प्रकारचं स्वातंत्र्य पण दिले की धनुभाऊ तुम्हाला कुठेही अडचण वाटेल आणि या प्रकरणामध्ये कुठेही तुम्हाला जर अनडिसिप्लिनड कंडिशन वाटली तर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकतात. अशा प्रकारचं स्वातंत्र्य एक जर मुख्यमंत्री राज्याचा एका पीडिताला देत असेल तर त्याची त्या व्यक्तीची न्याय देण्याची भूमिका आहे हे यावरून सिद्ध होतं असं मला या ठिकाणी वाटतं. आपण पाहू शकतो या ठिकाणी उज्ज्वल निकम यांची मागणी देखील एका गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. कॅमेरापर्सन सुशांत सर, संभाजी मुंडे, TV9 मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.